राजधानी साताऱ्यामध्ये साहित्य संमेलन सुरू झालं आहे आणि अमेरिकेतून श्री ठाणेदार हे साहित्यिक आलेले आहेत. साहेब वेलकम. नमस्कार. कसं साताराबद्दलचं पहिलं मत? नाही, साताऱ्यामध्ये मी पूर्वी येऊन गेलो आहे बरेचदा. इथं आल्यानंतर यशवंतराव चव्हाणांची आठवण येते. आणि मी एक साहित्यिक आहे, पण राजकारणी आहे, उद्योजक आहे. माझं नाव आहे श्री ठाणेदार. मी अमेरिकेमध्ये सध्या एक खासदार आहे, तिथल्या पार्लमेंटचा खासदार आहे. पण खास अमेरिकेहून साहित्य संमेलन पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी इथं आलो आहे. साहित्यिकांची भेट घेण्यासाठी, वाचकांची भेट घेण्यासाठी आलो आहे. माझं आता तिसरं पुस्तक मराठी पुस्तक आहे, पण त्याचं नाव आहे वॉशिंग्टन डायरी. त्याच्यातमध्ये माझा राजकीय जो प्रवास आहे त्याची सगळी माहिती आहे. ती तुम्ही अवश्य वाचा, वॉशिंग्टन डायरी. तुम्हा सर्वांनी माझं पहिलं पुस्तक ही श्रीची इच्छा ते वाचलं गेलं, भरपूर चांगला प्रतिसाद मिळाला, त्याबद्दल धन्यवाद. आणि आता माझं पुस्तक न्यू इरा पब्लिकेशन यांनी प्रसिद्ध केलं आहे, वॉशिंग्टन डायरी नावाचं तिसरं पुस्तक. ठाणेदार साहेब, खरं तर भारत आणि अमेरिकेचे आता संबंध ताणले गेलेले आहेत. तुमचं मत काय नक्की या विषयावर? हे बघा, ट्रम्पनी जे टॅरिफ लावलेलं आहे त्या टॅरिफचं खरं म्हणजे काही कारण नव्हतं, पण टॅरिफमुळे व्यापारामध्ये खूप फरक पडला आहे. आणि त्या टॅरिफमुळे खूप दोन देशामध्ये टेन्शन निर्माण झालं आहे, स्ट्रेस निर्माण झाला आहे. त्याची खरं म्हणजे काही जरुरी नव्हती. ट्रम्पनी ते टॅरिफ मागं घेतले पाहिजेत आणि ते दोन्ही देशांनी विचारविनिमय करून हे प्रश्न सोडवले पाहिजे. आर्थिक प्रश्न आहेत ते दोन देशांनी एकमेकाबरोबर राहून सुधारले पाहिजेत. भारत आता जगातली 5वी महासत्ता आहे. लवकरच भारत 3री महासत्ता बनेल. तेव्हा भारत आणि अमेरिका यांचे चांगले संबंध असणं अतिशय जरुरीचं आहे. अमेरिकेच्या दृष्टीनं ते भलं आहे आणि भारताच्या दृष्टीनं पण ते भलं आहे. आणि भारतातील लोक आणि अमेरिकेतील लोक यांच्यासाठी या दोन देशामध्ये चांगले संबंध असणं महत्त्वाचं आहे. आणि ते करायचं असेल तर ते वाटाघाटीनं एकमेकाशी बोलून एकमेकांना सन्मान देऊन हे केलं पाहिजे. शेवटचा प्रश्न साहेब, बोला. मराठी भाषा समृद्ध होण्यासाठी, जगभरात पोचण्यासाठी प्रयत्न होत आहेत का तसे इथून? झाले पाहिजेत. मराठी संस्कृती, मराठी भाषा अमेरिकेत आम्ही त्याच्याबद्दल बरंचसं काही करतो. तिथून कलाकार घेऊन जातो, तिथे साहित्यिकांना घेऊन जातो, तिथं साहित्य संमेलनं भरवतो मराठी अमेरिकेमध्ये. पण मुख्य म्हणजे काय आहे बघा, की आपण आपली जी मातृभाषा आहे त्या मातृभाषेतून बोललं पाहिजे. आज मी अमेरिकेत 50 वर्ष आहे, पण मला माझ्या भाषेचा प्रेम आहे. मराठीमधून मी शिकलो आहे आणि त्याचं मला अभिमान आहे. आणि आजही मी मराठी बोलतो, मराठीतून लिहितो, मराठीतून लेखन करतो. अमेरिकेच्या संसदेमध्ये इंग्रजीमध्ये भाषण करतो. तिथल्या अध्यक्ष जे आहेत अमेरिकेचे त्यांच्याबरोबर मी फिरतो, त्यांच्याबरोबर बोलतो. तेव्हा मराठी मीडियममधला एखाद्या गरीब घरातला मुलगा असा मी अमेरिकेत जाऊन उद्योगधंदा केला, अमेरिकेत जाऊन तिथला खासदार झालो, तिथल्या राष्ट्राध्यक्षांच्या बरोबर असतो. पण मी माझी मराठी भाषा सोडली नाही आहे आणि माझी मराठी संस्कृती सोडली नाही आहे. कारण सर्वांनी आपल्या मराठी भाषेचा आदर केला पाहिजे, स्वाभिमान पाहिजे. आणि घरी पूर्ण मराठीत बोला मुलांशी. घरात अजिबात इंग्रजी बोलू नका. आणि जिथं जिथं शक्य आहे तिथं मराठी बोला, इंग्रजी बोलू नका. इंग्रजी शिकणं कठीण नाही आहे, पण आपली भाषा सोडायची नाही, आपली संस्कृती सोडायची नाही. आपली कविता, साहित्य हे मराठी साहित्यातून आपण खूप काही शिकतो आणि ते त्याचं महत्त्व आहे. आणि त्याच्यामुळं आपलं कल्चर टिकून राहतं. जे आपली संस्कृती आहे, मराठी संस्कृती आहे, ती टिकून राहते. आणि भाषेतूनच संस्कृती आपण मुलांच्याकडे आपण देऊ शकतो. तेव्हा मुलांना मराठी शिकायला, मराठी बोलायला आणि मराठी वाचायला प्रवृत्त करा. एवढीच माझी तुमच्याकडून अपेक्षा आहे, विनंती आहे. खरं तर अमेरिकेतील खासदार
आणि असलेले खासदार हे अत्यंत चांगल्या पद्धतीनं मराठी कसं समृद्ध व्हावी हे जागर करण्यासाठी आपल्या राजधानी सातारामध्ये आले. साहेब, तुम्ही इथं आलात आणि इतकं छानपणे बोललात, धन्यवाद. शेवटचंच आता एक प्रश्न बोला, विचारतो. बोला. राजधानी सातारा, शिवछत्रपती शिवाजींचा सातारा, काय सांगाल त्यांच्याबद्दल, साताऱ्याबद्दल? हे बघा, इथं आल्यानंतर शिवरायाची प्रार्थना करतो. शिवाजी महाराजांच्याकडून जे काही आपण शिकलो, त्यांची जी रणनीती होती, त्यांची जी स्ट्रॅटजी होती, त्यांचं जे एक राज चालवण्याची जी एक त्यांची पद्धत होती, कित्येक शतकानंतरसुद्धा आजही त्याचं महत्त्व आहे. शिवाजी महाराजांचं कडून शिकण्यासारखं खूप आहे आजच्या लोकांसाठी, आजच्या जनतेसाठी, आजच्या राजकारणामध्ये त्याचं महत्त्व आहे. शिवाजी महाराजांचं चरित्र सर्वांनी वाचावं आणि त्याच्यातून बरेचसे धडे घेण्यासारखे आहेत. धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बोलला. नमस्कार. धन्यवाद. नमस्कार.